वी आर डिस्कसिंग सायन्स टू हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. त्याचा आपण मुद्दा पाहतोय थिअरी ऑफ इव्होल्यूशन आणि तो प्रूव्ह करणारे इव्हिडन्सेस पुरावे पाहतोय. तर याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण एकूण 4 पुरावे पाहिले. मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स, एनाटॉमिकल इव्हिडन्स, पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्स आणि वेस्टिजियल ऑर्गन्स. आज आपल्याला पाहायचे पाचवा इव्हिडन्स ज्याचं नाव आहे कनेक्टिंग लिंक्स. आता कनेक्टिंग म्हणजे जोडणाऱ्या, लिंक्स म्हणजे दुवा. आता कशाला म्हणायचं कनेक्टिंग लिंक्स? सम प्लांट्स अँड एनिमल शोज, सम प्लांट्स and animals show some morphological character, show some morphological characters by which they can be related to different groups. They are called as connecting links. They are called as connecting links. आता लक्ष द्या, हे आपण कनेक्टिंग लिंक्सची व्याख्या दिली. आता आपल्याला समजावून घ्यायचं. समजावून घ्यायच्या अगोदर नीट लक्षात घ्या की आपण प्लांट क्लासिफिकेशन पाहिलं किंवा ॲनिमल क्लासिफिकेशन पाहिलं तर वेगवेगळे ग्रुप्स आहेत. वेगवेगळे काय असतात? ग्रुप्स असतात. आपण पाहिलेले 8वी ला क्लासिफिकेशन पाहिलेले, 9वी ला पण प्लांटचं क्लासिफिकेशन पाहिलेले आपण पाहिलेले की नाही? अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म्स, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. तसंच आता आपल्याला 10वीला सुद्धा सायन्स 2 मध्ये 6व्या धड्यामध्ये ॲनिमल क्लासिफिकेशन पाहायचे. म्हणजे या क्लासिफिकेशन मध्ये काय केलेले असतात? प्राण्यांचे वेगवेगळे ग्रुप्स केलेले असतात. प्राण्यांचे वेगवेगळे काय केलेले असतात? ग्रुप्स केलेले असतात. की व्हर्टिब्रेट्स म्हणजे पाठीचा कणा असलेले प्राणी, मग त्यांचे पुढे 8-10 ग्रुप आहेत. त्यानंतर जे आहे नॉन व्हर्टिब्रेट्स, व्हर्टिब्रेट्स आणि यांचे ग्रुप्स आहेत. आणि काय असतं की प्रत्येक ग्रुपच्या एक विशिष्ट अशा कॅरेक्टरिस्टिक्स असतात, एक विशिष्ट असे त्यांचे लक्षणं असतात. पण ह्या सृष्टीमध्ये काही प्राणी असे सापडतात की ते दोन्ही ग्रुपच्या कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात. त्या दोन्ही ग्रुपच्या काय दाखवतात? कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात. समजा व्हर्टिब्रेट्स मध्ये ग्रुप्स असतात. पायसेस म्हणजे जलचर, ॲम्फिबियन्स म्हणजे उभयचर, रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी, एव्स म्हणजे पक्षी, मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी. हे व्हर्टिब्रेटचे ग्रुप आहेत. तसे इनव्हर्टिब्रेटचे सुद्धा ग्रुप आहेत. आपल्याला 6व्या धड्यामध्ये पाहिजे तर म्हणजे काय आहे की हे प्राणींचे सगळे क्लासिफिकेशन मध्ये ग्रुप्स केलेले आहेत वेगवेगळे. हा एव्स, हा पायसेस, की हा ॲनिलिडा आहे, हा आर्थ्रोपोडा आहे, असे वेगवेगळे ग्रुप्स केलेले असतात. पण काही प्राणी असे सापडतात की ते काय करतात? 2 ग्रुपच्या कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात. किती ग्रुपच्या कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात? 2 ग्रुपच्या. मग काय होतं? मग त्याला ह्या ग्रुपमध्ये टाकायचं की ह्या ग्रुपमध्ये टाकायचं, असं थोडा गोंधळ होतो. तर असे जे काही प्राणी आहेत अशा प्राण्यांना म्हणतात कनेक्टिंग लिंक्स. हे कनेक्टिंग लिंक्स बघा काय दाखवतात की जो थिअरी ऑफ इव्होल्यूशन सांगते की चेंजेस स्लो झालेत आणि सिक्वेन्शियल झालेत, तर हे सिक्वेन्स दाखवतात. हे कनेक्टिंग लिंक्स काय दाखवतात की त्याच्यामधला सिक्वेन्स जो शब्द थिअरी ऑफ इव्होल्यूशन मधला त्याला ते फोकस करतात. मग इथं काय बघा व्याख्या काय सांगते? सम प्लांट्स अँड ॲनिमल शोज सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स. आपण आता पाहिलेले मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे बाह्य स्वरूप, बाह्य गुणधर्म, आणि which they can be related to two different groups. आणि त्या बाह्य कॅरेक्टर्स जे आहेत, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स जे आहेत, त्याच्या सहाय्याने ते वेगवेगळ्या 2 ग्रुप्सला काय करता येतात?
करतात येतात, म्हणून त्यांना काय म्हणतात, कनेक्टिंग लिंक्स. मी तुम्हाला एक्झाम्पल दिले ना की तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, अगदी क्रिस्टल क्लिअर होतील, स्फटिकासारख्या स्वच्छ होतील. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की पहिलं एक्झाम्पल आहे पेरिपॅटस. हे पहा गुरुजी काय आहे हे पेरिपॅटस. तर हा पेरिपॅटस जो आहे हा प्राणी आहे. पेरिपॅटस काय आहे, प्राणी आहे, अगदी आजही अस्तित्वात आहे, आजही आपल्याला सहज बघायला भेटतो. हा पेरिपॅटस प्राणी, याचं वैशिष्ट्य काय आहे पहा की हे जो आहे एक तुम्हाला संवाद झाल्यावर तर क्लिअर होईलच, पण आताही सांगतो की नॉन व्हर्टिब्रेट आहे. हा याला पाठीचा कणा नाहीये, नॉन व्हर्टिब्रेट आहे. आणि हा नॉन व्हर्टिब्रेट मध्ये दोन ग्रुप आहेत बघा, ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा असे दोन ग्रुप आहेत. नॉन व्हर्टिब्रेट्स मध्ये असे दोन ग्रुप्स आहेत. अवघड नाहीये, 6व्या धड्यामध्ये अगदी तुम्हाला हे सगळं आहे. ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा असे दोन ग्रुप्स आहेत. आणि हा पेरिपॅटस नावाचा जो प्राणी आहे हे दोघांचे गुणधर्म दाखवतो. ॲनिलिडा ग्रुपचे सुद्धा गुणधर्म दाखवतो आणि आर्थ्रोपोडा ग्रुपचे सुद्धा गुणधर्म दाखवतो. म्हणून त्याला काय म्हणतात, कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. म्हणून त्याला ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा ह्या दोघांमधली कनेक्टिंग लिंक म्हणतात. आता ॲनिलिडा सारखे कोणते हे करतात, तो बॉडी दाखवतो, तर त्याला थिन क्युटिकल असतं, सेगमेंटेड बॉडी असते. ॲनिलिडाचे वैशिष्ट्य काय आहे, थिन क्युटिकल, त्यानंतर सेगमेंटेड बॉडी. सेगमेंटेड बॉडी म्हणजे असं खंड खंड असलेलं शरीर. ॲनिलिडाचा आपला अर्थवर्ण असतो ना गांडूळ, तो ॲनिलिडाचा प्राणी आहे, याला तसंच असतं. त्यानंतर पॅरापोडिया म्हणजे लहान लहान पाया असतात, त्याला म्हणायचं पॅरापोडिया. अशा ॲनिलिडाचे गुणधर्म दाखवतो. आणि ऍट द सेम टाइम तो काय करतो, ट्रॅकियल रिस्पायरेशन. ट्रॅकियल रिस्पायरेशन, ट्रॅकियल रिस्पायरेशन म्हणजे काय, हे पहा मूळ शब्द आहे ट्रॅकिया. मूळ शब्द आहे ट्रॅकिया. ट्रॅकिया म्हणजे एक श्वासनलिका, श्वासनलिकेला म्हणायचं ट्रॅकिया. तर आर्थ्रोपोडा नावाचा जो प्राण्यांचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये ती नळी असते आणि त्याच्या साहाय्याने रिस्पायरेशन होतं, म्हणून त्याला ट्रॅकियल रिस्पायरेशन म्हणतात. आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टम, ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे काय असतं की विविध म्हणजे रस जो असतो, जीवन रस, जसं आपल्यामध्ये ब्लड आहे, माणसामध्ये काय आहे, ब्लड आहे, तसं जीवन रस वाहून नेण्यासाठी काही शरीरा अंतर्गत रचना असते, सर्क्युलेटरी सिस्टम असते आर्थ्रोपोडामध्ये. तर पेरिपॅटस काय करतो लक्षात घ्या, पेरिपॅटस दोघांचे गुणधर्म दाखवतो. ॲनिलिडा सारखं थिन क्युटिकल आहे, ॲनिलिडा सारखं सेगमेंटेड बॉडी आहे, ॲनिलिडा सारखं पॅरापोडिया आहे, छोटे छोटे पाय आहेत. ऍट द सेम टाइम, ऍट द सेम टाइम त्याला आर्थ्रोपोडा सारखं तो ट्रॅकियल रिस्पायरेशन पण करतो. आर्थ्रोपोडा सारखी त्याच्यामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टम पण आहे. म्हणून मी काय म्हणू शकतो, पेरिपॅटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. की ते ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा मधली कनेक्टिंग लिंक आहे. हे 2 मार्काला ग्युरिझम सुद्धा येईल बरं का, हो बोर्डामध्ये थोडंसं वेगळं. कसं, गिव्ह रिझन, पेरिपॅटस इज कॉल्ड ॲज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. तर आपल्याला सांगावं लागेल, पेरिपॅटस शोज थिन क्युटिकल, segmented body and parapodia like annelida. At the same time, it shows tracheal respiration and open circulatory system like arthropoda. म्हणून त्याला म्हणतात कनेक्टिंग लिंक. आणि म्हणजे इथं काय आहे पहा, ही जी काय रचना आहे, क्लासिफिकेशन आहे, याच्यामध्ये सृष्टीमध्ये ॲनिलिडा नावाचा प्राणी अगोदर आलाय आणि आर्थ्रोपोडा ग्रुपचा जो प्राणी नंतर आलेला आहे. पण ही कनेक्टिंग लिंक काय दाखवतोय की निसर्गाने असं डायरेक्ट जंप नाही केलं, ॲनिलिडाहून आर्थ्रोपोडावर डायरेक्ट जंप नाही केलं. म्हणजे हे जे चेंजेस आहेत हे कसे आहेत, स्लो आहेत, सिक्वेन्शियल आहेत.
हा इव्हिडन्स काय करतो, दाखवतो. आपल्याला दुसरा एक ॲनिमल इथं दाखवलाय, कोणता, कनेक्टिंग लिंकचा डक बिल्ड प्लॅटिपस. डक बिल्ड, डक म्हणजे बदक, बिल्ड बिल्ड म्हणजे चोच असलेला, बदकासारखा चोच असलेला, प्लॅटिपस बदकासारखा चोच असलेला, बदक नाही बरं का, बदकासारखा चोच असलेला तो प्राणी आहे, त्याचं नाव आहे प्लॅटिपस. हे तुमच्या पुस्तकामध्ये हे तिन्ही चित्र दिलेले आहेत. पेरिपॅटसचं चित्र दिलंय, प्लॅटिपसचं चित्र दिलंय आणि लंग फिश पुढचं जे शिकवणार आहे त्याचं सुद्धा चित्र दिलेलं आहे. हो, त्या कनेक्टिंग लिंक या मुद्द्याखाली थोडंसं पाहायचं पुस्तक सुद्धा. तर तिथं हा बदकासारखा चोच असलेला काय आहे प्राणी आहे, त्याचं नाव आहे प्लॅटिपस. हा काय करतो, हे रेप्टाईल आणि मॅमल्स या दोघांचे कॅरेक्टर दाखवतो. रेप्टाइल्स आणि मॅमल्स, बघा समजावून सांगतो बरं का. रेप्टाइल्स आणि मॅमल्स, आता हे रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी आणि मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी. रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी, मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी. रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी आणि मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी. हे पृष्ठवंशी आहे, तर दोघांनाही पाठीचा कणा असतो, दोघांनाही पाठीचा कणा असतो. मग आता हा डक बिल्ड प्लॅटिपस काय करतो, इट लेज एग्स. हा काय करतो, ले एग्स, अंडी घालतो. रेप्टाइल्स जे प्राणी आहेत ना, सरपटणारे प्राणी, हे मुख्य करून ओव्हिपॅरस आहेत, अंडज आहेत, अंडी घालतात. आणि ऍट द सेम टाइम, बघा कमाल बघा, ऍट द सेम टाइम तो काय दाखवतो, हेअर्स आणि मॅमरी ग्लँड्स दाखवतो. हेअर्स आणि मॅमरी ग्लँड्स. हे बघा, खरं तर एग्स घातल्यानंतर मॅमरी ग्लँड्सची आवश्यकताच नसते. हो, कारण प्रत्यक्ष पिलांना जन्म दिल्यानंतर त्यांचं पालन पोषण करण्यासाठी ह्या मॅमरी ग्लँड्सची आवश्यकता असते. पण एकीकडे तो एग्स घालतो आणि दुसरीकडे मॅमरी ग्लँड सुद्धा दाखवतो, अंगावर हेअर्स सुद्धा दाखवतो. अदरवाईज सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर हेअर्स नसतात. पण हा जो डक बिल्ड प्लॅटिपस आहे, हा काय करतो, इट शोज सम कॅरेक्टर्स लाईक रेप्टाइल्स अँड सम कॅरेक्टर्स लाईक मॅमल्स. काही सरपटणाऱ्या प्राण्यांचे गुणधर्म दाखवतो आणि काही सस्तन प्राण्यांचे गुणधर्म दाखवतो. म्हणजे हा डक बिल्ड प्लॅटिपस काय आहे, कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स अँड मॅमल्स. तो रेप्टाइल्स आणि मॅमल्स या दोघांमधली काय आहे, कनेक्टिंग लिंक आहे. बघा इथं सुद्धा सिद्ध होतं की निसर्गाने डायरेक्ट जम्प केली नाही रेप्टाइल्स वरून मॅमल्सवर, तर मध्ये अशा कनेक्टिंग लिंक्स जे स्लो चेंजेस तो काय करतोय, दाखवतोय. आणि हे पहा, हे पेरिपॅटस, प्लॅटिपस हे प्राणी आजही अस्तित्वात आहेत. ही कमी कल्पना नाहीये, इक्रम यथाच्या गोष्टी नाहीयेत ह्या. हे प्राणी दिसतात, आजही सापडतात. त्यानंतर तिसरे कनेक्टिंग लिंकचं उदाहरण दिलेलं आहे, त्याचं नाव आहे लंग फिश. बघा नावातच आहे, पण या फिशला लंग असतील का, हो असतात का, मासा लंग्स आपल्याला जमिनीवरच्या प्राण्याला, पाण्यातल्या प्राण्याला लंग्सची काय आवश्यकता आहे. पण असे फिशेस आहेत की ज्यांना लंग्स आहेत, नावातच आहे लंग फिश. हा लंग फिश काय करतो की दो इट हॅज फिश इट परफॉर्म्स द रेस्पिरेशन विथ लंग्स. तो फिश जरी असला, जलचर जरी असला तरी कोणा काय असतात, त्याला लंग्स आहेत. त्याला काय आहेत, लंग्स आहेत, फुफ्फुस आहेत. म्हणून तो इट इज कनेक्टिंग लिंक. कोणाच्या मधील कनेक्टिंग लिंक आहे तो, फिशेस किंवा पायसेस आणि अँफिबियन्स, जलचर आणि अँफिबियन्स म्हणजे काय आहे, उभयचर. ह्या दोघांमधली तो काय आहे, कनेक्टिंग लिंक आहे. बघा किती छान पद्धतीने आपण हा मुद्दा इथं सांगितलाय की हे कनेक्टिंग लिंक्स, त्याची डेफिनेशन पाफळ्यावर 10 सेकंद वाचून घ्या डेफिनेट. आणि त्यानंतर बघा 3 एक्झाम्पल दिलेत मी तुम्हाला. पेरिपॅटस, ॲनिमिला आर्थ्रोपोडा मध्ये कनेक्टिंग लिंक आहे. डक बिल्ड प्लॅटिपस, रेप्टाइल्स, मॅमल्स मध्ये कनेक्टिंग लिंक आहे. लंग फिश, फिश आणि अँफिबियन्स मधले कनेक्टिंग लिंक्स आहे. याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे कधी तुम्हाला विचारतील की ॲनिमिला आणि आर्थ्रोपोडा मधली कनेक्टिंग लिंक सांगा. हो, हे कन्फ्यूज होतं बरं का, पेरिपॅटस आणि प्लॅटिपस. हो, एक्झाम हॉलमध्ये दोन्ही खरं वाटायला लागतं. रेप्टाइल्स, मॅमल्स
किंवा या प्रत्येकावरचे ड्यू रिझन. पेरिपॅटस इज कॉल्ड एज कनेक्टिंग लिंक बिटवीन अॅनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. परत ड्यू रिझन. डगबिट प्लॅटिपस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स अँड मॅमल्स. परत लंगफिश इट इज कनेक्टिंग लिंक बिटवीन फिशेस अँड ॲम्फिबियन्स. असे वेगवेगळे काय येतील ड्यू रिझन सुद्धा येतील. किंवा एकत्रितपणे अगदी 3 मार्काचा प्रश्न सुद्धा येऊ शकतो की डिफाइन कनेक्टिंग लिंक्स गिव्ह 2 एक्झाम्पल्स. कोणत्याही पद्धतीने येऊ शकतो. तुम्हाला लर्निंग पॉइंट्स मध्ये मी व्यवस्थित देऊन टाकतो. आता लास्ट इव्हिडन्स आहे तो आहे एम्ब्रियोलॉजिकल इव्हिडन्स. एम्ब्रियोलॉजिकल इव्हिडन्स. लास्ट एविडेंस है एविडेंस नंबर 6. एम्ब्रियोलॉजिकल इव्हिडन्स. आता इथं मूळ शब्द आहे एम्ब्रियोलॉजी. मूळ शब्द काय आहे एम्ब्रियोलॉजी. एम्ब्रियोलॉजी म्हणजे गर्भशास्त्र. हो, प्राण्यांच्या गर्भांचा अभ्यास करणार जे काय आहे एम्ब्रियोचा अभ्यास करणारं शास्त्र त्याला. आणि अगदी त्याची सुद्धा मदत घेतलेली एम्ब्रियोलॉजिकल इव्हिडन्स. आता एम्ब्रियोलॉजिकल इव्हिडन्स मी तुम्हाला आता शिकवत असताना तुम्ही पुस्तकामधलं ते पेज ओपन करायचंय. बरोबर केलंय. आणि तिथं तुम्हाला चित्र दिले पहा. नंतर सांगतो फळ्यावर आहेत की नाही चित्र. बघा पुस्तक समोर घ्यायचं. दिसले असतील तुम्हाला एम्ब्रियोलॉजिकल इव्हिडन्सच्या खाली असे 3 रांगेमध्ये चित्र येतं. आणि ते चित्र कशाचे येतं वेगवेगळ्या प्राण्यांच्या गर्भाचे चित्र येतं. कशाचे चित्र आहेत वेगवेगळ्या प्राण्यांच्या गर्भाचे चित्र आहेत. एम्ब्रियोचे चित्र आहेत. आणि त्याचे 3 टप्पे केले तर हो फर्स्ट सेकंड आणि थर्ड म्हणजे त्याला ट्रायस्टर म्हणतात की गर्भ डेव्हलप होण्याचा पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा असं ते चित्र तुम्हाला सांगते. बघा नीट बघा व्यवस्थित. तर तुम्हाला असं लक्षात येईल की ते वेगवेगळ्या प्राण्याचे जे गर्भ आहेत ते पहिल्या टप्प्यामध्ये सारखेच दिसतात सगळ्यांचे. बघा पहिल्या टप्प्यामध्ये सगळे गर्भ कसे दिसतात सारखे दिसतात. पुस्तकात पहा. म्हणजे याचा अर्थ काय हा दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा मॅक्झिमम गर्भ कसे दिसतात सारखेच दिसतात. आणि जो तिसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये हे वेगवेगळे होतात. म्हणजे पहिले आणि दुसरा टप्पा जो आहे ते चित्र दाखवता तुम्ही तुम्हाला लक्षात येईल की पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास त्या सर्व प्राण्यांचे गर्भ कसे आहेत सारखेच आहेत. आणि ज्या रीतीनं पहिल्या 2 टप्प्यामध्ये ते 2 गर्भ सारखेच आहेत. 2 टप्प्यामध्ये सर्व गर्भ सारखेच आहेत. म्हणजे सगळ्यांचा काय आहे ओरिजिन कसं असावं ॲन्सेस्टर कसा असावा एकच असावं. कोणतं तेच आदिमाया जगतजननी जे पहिल्यांदा जी सेल अपियर झाली होती ओशन मध्ये. हा एम्ब्रियोलॉजिकल इव्हिडन्स आहे. आता काय होईल आपल्याला ते मग सांगता येईल की कंपॅरेटिव्ह स्टडी. कंपॅरेटिव्ह स्टडी म्हणजे तुलनात्मक अभ्यास. हो कंपॅरिझन म्हणजे तुलना. आणि कंपॅरेटिव्ह स्टडी म्हणजे तुलनात्मक जर का आपण त्या गर्भांचा अभ्यास केला कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रियोनिक एम्ब्रियोनिक म्हणजे गर्भावस्था. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट स्टेजेस. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट स्टेजेस. आपण सुरुवातीला जर का एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट स्टेजेस बघितल्या गर्भ विकसित होण्याचे टप्पे बघितले ऑफ व्हेरियस व्हर्टिब्रेट्स. व्हेरियस म्हणजे अनेक. व्हर्टिब्रेट्स म्हणजे पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांच्या गर्भाचा तुलनात्मक जर का आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की शोज काय दाखवते ही स्टडी. कंपॅरेटिव्ह स्टडी आपल्याला काय दाखवते तर हे जे आहे एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज. एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज. एक्स्ट्रीम म्हणजे अनेक बाबतीत. सिमिलॅरिटीज म्हणजे सारखेपणा. ड्युरिंग इनिशियल स्टेजेस. ड्युरिंग इनिशियल स्टेजेस त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे गर्भ विकसित होण्याचे विविध प्राण्याचे जे सुरुवातीचा टप्पा आहे
तो टप्पा कसा आहे, सारखाच आहे. आणि दे डिफर लॅटर ऑन, नंतर त्यांच्यामध्ये डिफरन्स येतो. याचा अर्थ काय आहे, ऑल दे डिराइव्ह फ्रॉम कॉमन अँसेस्टर. सगळ्यांचा पूर्वज कसा असावा, एकच असावा. तर इथं आपले काय संपलंय, थेरी ऑफ इव्होल्युशन संपलंय. पहा, ह्या धड्यामध्ये मुख्य मुद्दा हेरिडिटी अँड इव्होल्युशन, हे दोन मुख्य मुद्दे आहेत. पहिल्यांदा आपण हेरिडिटी पाहिलं, मी थोडं फास्ट फॉरवर्ड घेतो. त्या हेरिडिटीमध्ये आपण काय पाहिलं होतं, सगळ्यात पहिल्यांदा व्हॉट इज मिंट बाय हेरिडिटी, व्हॉट इज मिंट बाय जीन्स, सेंट्रल डोग्मा, व्हॉट इज मिंट बाय ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रिपलेट कोडॉन्स, बरोबर आहे ना, म्युटेशन. त्याच्यानंतर आपण काय सुरू केलं होतं, इव्होल्युशन. आणि या इव्होल्युशनची पहिली थिअरी, इव्होल्युशनला आपल्याला एकूण ह्या धड्यामध्ये 3 थिअरी शिकायच्या इव्होल्युशनच्या. थिअरी ऑफ इव्होल्युशन, डार्विन्स थिअरी आणि लामार्किझम. किती थिअरी शिकायच्या आता, 3. थिअरी ऑफ इव्होल्युशन जी आता आपण कंप्लीट केली, आणि त्याचे 6 इव्हिडन्सेस. आता नंबर 2ची थिअरी शिकायची आपल्याला इव्होल्युशनशी संबंधित. तिचं नाव आहे डार्विन्स थिअरी ऑफ इव्होल्युशन. काय नाव आहे, डार्विन्स थिअरी ऑफ इव्होल्युशन. आता ती पाहूया. डार्विन्स थिअरी ऑफ इव्होल्युशन किंवा त्याचंच लक्ष, कोणती थिअरी नंबर 2, डार्विन्स थिअरी ऑफ, त्याला इव्होल्युशनच्या जागी नॅचरल सिलेक्शन सुद्धा म्हणतात. नॅचरल सिलेक्शन, डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. हो, आता काय आहे हे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. तर आपण सुरुवातीला मराठीत डिस्कस करू. आपण ते डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफिक वगैरे चॅनल्स पाहतो बघा, पाहता ना, पाहिलंच पाहिजे. त्याच्यामध्ये काय असतं, असं पाणी प्यायला हरणाचा कळप असतो एवढा मोठा, छान पाणी पित असतात. अचानक कोणत्या तरी झुडपातून दबत दबत एखादा वाघ किंवा सिंह येतो, आणि मग तुम्हाला माहिती, पुढची झटापट सुरू होते. हरण पळायला लागतात, उड्या मारायला लागतात. एखादं हरिण, मागचं हरिण एखाद्या पुढच्या हरणाच्या मुंडक्यावर पाय घेऊन पुढे जातं. हो, आणि शेवटी झटापट वगैरे होती, आणि एखादा हरिण गटतं बघा, एखादा हरिण गटतं, सिंह त्याला खात बसतो. हो सर, नॅशनल जिओग्राफिक वगैरे आम्ही हे नेहमीच पाहतो. पण त्याचा संबंध इथं आहे डार्विन्स थिअरीशी. हरिण कोणतं गटतं सिंहाला, सिंहाला हरिण कोणतं गटतं, कोणतं गटतं म्हणजे सर, की ज्या हरणाला सिंहाची चाहूल लागली नाही, किंवा सिंहाची चाहूल लागली आहे पण त्याला एवढ्या हरणाच्या गर्द्यामध्ये फास्ट पळता आलं नाही, त्याला दुसऱ्याच्या मुंडक्यावर पाय घेऊन पुढे जाता आलं नाही, त्याला मोठ्या मोठ्या लॅप्स जम्प्स करून पुढे जाता आलं नाही, ज्याला हे काही जमलं नाही ते भक्ष झालं. हो, हा, ज्याच्यामध्ये ॲबिलिटीज होती, कॅपॅसिटी होती, तो तर गेला पुढे. हो, तो तर पुढे गेला. हे एक एक्झाम्पल. दुसरे आपले गंमत म्हणून एक्झाम्पल, 2 मित्र असतात, एक शहरात राहत असतो, एक खेड्यात राहत असतो. लॉकडाऊनच्या काळामध्ये तो येतो शहरातला, गावात येतो. 2 जण शेतात फिरायला जातात, छानपैकी गप्पा चालू असतात. तो शहरातल्या गमती जमती सांगत असतो. अचानक लांब वाघ येताना दिसतो. दोन्ही मित्र धावायला चालू करतात. हो, धावता धावता शहरातला मित्र खेड्यातल्या मित्राला म्हणतो, आपण हरणापेक्षा फास्ट पळू शकत नाही. तर खेड्यातला मित्र शहरातल्या मित्राला म्हणतो, मित्रा, मला त्या वाघापेक्षा फास्ट पळायचंच नाही, मला तर तुझ्यापेक्षा फास्ट पळायचंय. एकदा तू वाघाला गाठल्यावर वाघ माझ्याकडे कशाला बघल, मी जातो गावात आरडत, तुला वाघाने खाल्लं म्हणून. म्हणजे तिथं काय आहे, ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे
तोच वाचतो, त्यालाच निसर्ग मदत करतो. हेच आपल्या डार्विन काकांनी सांगितलेलं आहे की काय आहे नॅचरल सिलेक्शन. हो, निसर्ग कोणाला सिलेक्ट करतो तर ज्याच्यामध्ये काहीतरी ॲबिलिटीज आहे, काहीतरी एक्स्ट्रा आहे, निसर्ग त्यालाच सिलेक्ट करतो. ही थेरी आहे. आणि यालाच त्यांनी दुसरं एक नाव दिलं होतं स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, अस्तित्वाची लढाई. हो, अस्तित्व त्याचंच राहू शकतं की ज्याच्यामध्ये काय आहे की अस्तित्व राखण्यासाठी काही गुणधर्म आहेत. हो, पहा मुख्य फरक काय आहे एक थेरी ऑफ इव्होल्यूशन आणि डार्विन्स थेरी. थेरी ऑफ इव्होल्यूशन काय सांगते की निसर्गाप्रमाणे प्राण्यांनी बदल करून घेतले. आणि डार्विन काय म्हणतो, ज्यांनी बदल करून घेतले त्याला निसर्गाने टिकवलं. बघा, लक्षात आलं पाहिजे, नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा लक्षात आलं पाहिजे की मी हे थेरी ऑफ इव्होल्यूशन पण शिकतोय, डार्विन्स थेरी पण शिकतोय. हो, अगदी आजच्या काळामध्ये सुद्धा ही डार्विन्स थेरी लागू पडते बरं का. अगदी या कोरोना व्हायरसच्या काळामध्ये सुद्धा एकीकडे नंबर ऑफ पेशंट्स इन्फेक्टेड होत आहेत आणि दुसरीकडे रिकवर सुद्धा होत आहेत. हो, पण काही मारतायत सुद्धा. याच काय की ज्याला त्या व्हायरसशी फाईट करायला जमलं, ज्याच्या प्रतिकार शक्तीला त्या व्हायरसशी फाईट करायला जमलं, कोरोना व्हायरसशी फाईट करायला, त्याला निसर्गाने टिकवलं. ज्याला जमलं नाही तो दुर्दैवी प्राणी बिचारा. आणि तसे दुर्दैवी प्राणी आता आपण सध्या पाहतोय. इथं सुद्धा ही डार्विन्स थेरी काय होते अप्लाय होते. लक्षात घ्या की मला ह्या दोन थेरीज दिलेल्या आहेत पुस्तकामध्ये, पण मराठीत सांगतोय काय बेसिक फरक आहे. थेरी ऑफ इव्होल्यूशन सांगते की प्राण्यांनी निसर्ग अनुरूप स्वतःमध्ये बदल घडवून आणले. हे काय सांगतं थेरी ऑफ इव्होल्यूशन. तर डार्विन्स थेरी काय सांगते की ज्या प्राण्यांनी स्वतःमध्ये बदल घडविले त्याला निसर्गाने टिकवलं, त्याचं सिलेक्शन निसर्गाने केलं. ती आहे डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आता हा डार्विन कोण होता तर हे इंग्लिश बायोलॉजिस्ट होते. इंग्लिश म्हणजे इंग्लंड देशाचे हे काय होते बायोलॉजिस्ट होते, जीवशास्त्राचा अभ्यास करणारे होते. आणि त्यांनी ही थेरी, त्यांचं एक पुस्तक आहे ओरिजिन ऑफ स्पेसीज, त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी ही थेरी काय केली पब्लिश केली. पुस्तकाचं नाव आहे महत्वाचं बघा, ओरिजिन ऑफ स्पेसीज. हो, स्पेसीज म्हणजे प्रजाती, की प्रजाती कशा तयार झाल्या, मराठीमध्ये त्याचं भाषांतर ओरिजिन ऑफ स्पेसीज नावाचा त्यांचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ही थेरी काय केलेली पब्लिश केली. आणि अकॉर्डिंग टू दिस थेरी त्यांनी सांगितलंय की ऑल ऑर्गॅनिझम्स कॉम्पीट विथ इच अदर. त्यांनी सांगितलेलं आहे की पृथ्वीमधले ऑर्गॅनिझम्स, जितके काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय करतात कॉम्पीट विथ इच अदर. कॉम्पीट म्हणजे स्पर्धा करतात विथ इच अदर in a life threatening manner. In a life threatening manner. हो, शब्दशः अर्थ द्यायचा नाही. हो, जीवन मरणाचा संघर्ष. पण लाईफ थ्रेटनिंग मॅनर म्हणजे पराकोटीचा संघर्ष. आता अगदी आज सुद्धा हो, का म्हणून ऐकायला लागलात तुम्ही माझा व्हिडिओ. हो, तुम्ही 10वीचे विद्यार्थी काय म्हणून ऐकायला. महाराष्ट्रात का तुम्ही एकटे द्यायला लागलात का काय परीक्षा नाही. हो, तुमच्यासोबत 10 लाख विद्यार्थी येतात. स्पर्धा आहे तुमच्या 10 लाखात म्हणून व्हिडिओ ऐकायला. हो, यू आर कॉम्पिटिंग विथ इच अदर. अगदी आज ज्याला तुम्ही वर्गमैत्रिणी किंवा वर्गमित्र म्हणतात त्यांच्यासोबत सुद्धा काय करायला लागला सध्या कॉम्पीट करायला लागलात. आणि माझा अभ्यास जास्त झाला म्हणजे माझा अभ्यास काहीतरी जास्त झाला पाहिजे. हो, म्हणून व्हिडिओ एकदा 2दा 3दा बघितला, आनंद आहे बघत जा. पण काय मग काय आहे हो, होमवर्क करतोय, क्लासवर्क करतोय, अभ्यास करतोय, कशासाठी करतोय, कॉम्पिटिशन आहे. तसंच
आपण आता शेतामध्ये बिया पेरल्या, कापसाच्या बिया पेरल्या, सोयाबीनच्या पेरल्या, काय आहे तिथं झाडं आलेत, पण त्या झाडांचं सुद्धा काय एकमेकासोबत कॉम्पिटिशन आहे. हो, मला जास्त जमिनीतून भेटतं का त्याला जास्त भेटतं. मग हे जे आहे हे, आणि नॅचरल सिलेक्शन काय करतो, ह्या कॉम्पिटिशन मध्ये अतिशय महत्वाचा भूमिका कोण पार पडतं, तर निसर्ग. नॅचरल सिलेक्शन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दिस पर्टिक्युलर कॉम्पिटिशन. या स्पर्धेमध्ये हा निसर्गाची भूमिका फार महत्वाची असते. आता काय करतो, नेचर सिलेक्ट ओनली फिट स्पेसीज. हो, निसर्ग कोणाला सिलेक्ट करतो, फिट स्पेसीज. ज्या स्पेसीज, ज्या प्रजाती फिट आहेत, स्ट्रॉंग आहेत, त्यांच्यामध्ये काहीतरी गुणधर्म आहेत एक्स्ट्रा, अशांना नेचर काय करतो, सिलेक्ट करतो. नेचर सिलेक्ट ओनली फिट स्पेसीज. आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की डायनासोर मेले, केवढा मोठाले डोंगरासारखे महाकाय प्राणी होते पण मेले, का नाहीत आज, का सापडत नाही डायनासोर. त्याचं कारणच आहे की त्यांना काय होतं की निसर्गामध्ये राहण्यासाठी, निसर्गामध्ये टिकून राहण्यासाठी जे गुणधर्म होते ते त्यांना ॲक्वायर करता आले नाही, निसर्गाने त्यांना नष्ट केलं. हा, जे काय आहेत की ज्यांच्यामध्ये जे फिट आहेत ते काय होतात, दे सस्टेन, टिकून राहतात. निसर्ग त्यांना सिलेक्ट करतो, पेरिश होतात, आणि बाकीचे जे आहेत ते पेरिश म्हणजे नष्ट होतात. आणि सिलेक्टेड ऑर्गॅनिझम्स काय करतात, मग निसर्गाने जे ऑर्गॅनिझम सिलेक्ट केले तर आहेत कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन, ते परत रिप्रोड्यूस होतात आणि नवीन स्पेसीजला काय देतात, जन्म देतात. ही काय आहे, डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ही डार्विन्स थेरी आहे. पण ह्या थेरीवर काही ऑब्जेक्शन्स आहेत. हो, काही काय आहेत ऑब्जेक्शन्स, की त्याच्यावर आक्षेप घेतलेले डार्विनच्या थेरीवर. कोणतं, पहिलं काय आहे की नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर फॉर इव्होल्यूशन. पहिला आक्षेप याच्यावरचा असा आहे की बाबा हे इतकं जे करोडो अब्जो वर्षापासून इव्होल्यूशन झालंय त्याला फक्त नॅचरल सिलेक्शनच जबाबदार नाही, इतरही बाकीचे घटक आहेत. हो, बऱ्याच वेळा काय की एखादा भरपूर फिट आहे पण निसर्ग जे आहे कधी कधी अशी वेळ आणतो की तिथं सिलेक्शन वगैरे काही नसतं, डिझास्टर्स वगैरे असतात, नष्ट होतात स्पेसीज. त्याच्यामुळं पहिला आक्षेप काय आहे की नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली क्रायटेरिया फॉर इव्होल्यूशन. फक्त निसर्ग निवडीचा सिद्धांत हा एकटाच कारणीभूत नाहीये इव्होल्यूशनसाठी एवढ्या अब्जावधी वर्षापासून. हे पहिलं त्याच्यावरचं ऑब्जेक्शन आहे. दुसरं काय आहे की आपण पाहिले मॉडिफिकेशन्स झालेले, युजफुल आणि युजलेस दोन्ही मॉडिफिकेशन्स झालेत, की जसे जसे प्राणी आणि वनस्पती डेव्हलप होत झालेत की तसं तसं त्यांच्यामध्ये रूपांतर होत गेले. काही रूपांतर चांगले, काही रूपांतर वाईट आहे, पण ह्या रूपांतराबद्दल डार्विन काहीही बोलत नाही, या मॉडिफिकेशन्स बद्दल तो काही बोलत नाही. आणि तिसरं जे आहे की स्लो चेंजेस कशामुळे झालेत, सिक्वेन्शियल चेंजेस कशामुळे झाले आहेत, ग्रॅज्युअल चेंजेस कशामुळे झाले आहेत, हे डार्विनला सांगता आलं नाही. डार्विन कॅन नॉट एक्सप्लेन द स्लो, सिक्वेन्शियल अँड ग्रॅज्युअल चेंजेस. थँक्यू.